गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. बघा, आपण मागच्या लेक्चरमध्ये थोडंसं डिस्कस केलं होतं मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. सो मॉड्युलस ऑफ रिजिडिटीमध्ये याच्या अगोदरचे आपले दोन टॉपिक झालेले आहेत, यंग्स मॉड्युलस आणि बल्क मॉड्युलस. त्याच्यानंतरचं होतं मॉड्युलस ऑफ रिजिडिटी अँड मॉड्युलस ऑफ रिजिडिटी इज डिनोटेड बाय इटा. मॉड्युलस ऑफ रिजिडिटी जे ते आपण बघितलं होतं कशाशी रिलेटेड आहे, जेव्हा आपल्या बॉडीचा काय चेंज होतो, शेप, साईज अँड शेप चेंज होते, तेव्हा जो मॉड्युलस तिथे त्या ठिकाणी प्रोड्यूस होतो त्याला आपण काय म्हटलं होतं, कोणता मॉड्युलस म्हणायचो आपण त्याला, मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. अँड मॉड्युलस ऑफ रिजिडिटी डिनोटेड बाय इटा. याची डेफिनेशन आपण बघितली होती. तर मॉड्युलस ऑफ रिजिडिटी इज इक्वल्स टू कशा कशाचा रेशो असायचा तो मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. इट इज द रेशो ऑफ शेअरिंग स्ट्रेस टू द शेअरिंग स्ट्रेन. शेअरिंग स्ट्रेन. ठीक आहे, ही झाली त्याची डेफिनेशन. बरोबर. थेरॉटिकली आपण काय लिहिलो त्याला की मॉड्युलस ऑफ रिजिडिटी इट इज द रेशो ऑफ, इट इज कशा कशाचा रेशो ऑफ शेअरिंग स्ट्रेस टू द शेअरिंग स्ट्रेन are called मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. ठीक आहे ना, याला म्हटलं तर आपण मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. अँड इट इज डिनोटेड बाय कशाने डिनोट करतो तो आपण, इटा. तो काय, इटा सिंबल लक्षात ठेवायचा. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, आता जर आपल्याला मॉड्युलस ऑफ रिजिडिटी जर काढायची असेल, बरोबर, म्हणजेच आपल्याला काय माहित पाहिजेत, इटाचं जर फॉर्म्युला आपल्याला तयार करायचं, आपल्याला शेअरिंग स्ट्रेस माहित पाहिजे. सगळ्यात अगोदर आपण शेअरिंग स्ट्रेस शिकलो होतो की शेअरिंग स्ट्रेस काय असतो. शेअरिंग स्ट्रेस इक्वल्स टू कोणता फोर्स, टँजेन्शियल फोर्स पर युनिट एरिया. हा झाला तर शेअरिंग स्ट्रेस. त्याच्यानंतर शेअरिंग स्ट्रेन सुद्धा काढलेला आहे. शेअरिंग स्ट्रेन इज इक्वल्स टू काय असतं, लॅटरल डिस्प्लेसमेंट अपॉन हाईट ऑफ फिक्स लेअर. जी लेअर किंवा जी साईड आपण फिक्स करतो त्या लेअरची हाईट किंवा लेंथ अपॉन एक्स म्हणजे असतं लॅटरल डिस्प्लेसमेंट. जर आपण इटाच्या फॉर्म्युल्यामध्ये जर त्याला पुट केलं तर तो एफ अपॉन काय मिळाला होता, ए डिवायडेड बाय काय तो एक्स अपॉन काय तो एच. हा फॉर्म्युला आला होता आपला इटा इज इक्वल्स टू एफ एच अपॉन काय तो ए एक्स. हा झाला होता इटाचा फॉर्म्युला. ठीक आहे. त्याच्यानंतर हिच्यामध्ये मी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे फॉर्म्युले तयार करून दाखवले होते की फोर्स जर काढायचं असेल तर फोर्स साठी फॉर्म्युला येतो एफ इक्वल्स टू ए एक्स, याला मल्टिप्लाइड जातो इटा ए एक्स डिवायडेड बाय काय होता एच. त्याच्यानंतर जर हाईट काढायची असेल एच इक्वल्स टू, तर तो सुद्धा फॉर्म्युला इटा ए एक्स. आता पहिले एच लिहिला होता, आता काय डिवायडेड बाय काय फोर्स. सपोज एरिया जर फाइंड आउट करायचं सांगितला तर एरियासाठी काय ए इक्वल्स टू एफ एच अपॉन काय येतो तो इटा इंटू एक्स. किंवा लॅटरल डिस्प्लेसमेंट जर काढायचं एक्स तर एक्स साठी फॉर्म्युला होता एक्स इक्वल्स टू एफ एच, जसंचे तसं फक्त इटा इकडं रिप्लेस करायचा. याच्यावरून आपण काय करू शकतो, लॅटरल डिस्प्लेसमेंट, एरिया, हाईट, त्याच्यानंतर टँजेन्शियल फोर्स जर कॅल्क्युलेट करायला सांगितला तर तो. ठीक आहे. त्याच्यानंतर याचं युनिट सांगितलं होतं मी तुम्हाला. मॉड्युलस ऑफ रिजिडिटीचं असो किंवा कुठलाही मॉड्युलस असो त्याचं युनिट येईल आपलं स्ट्रेसचं. तर ते काय मिळालं तुम्हाला, न्यूटन पर मीटर स्क्वेअर. कोणत्या सिस्टीम मध्ये, एसआय सिस्टीम मध्ये. सीजीएस मध्ये काय मिळतं, डायन पर सेंटीमीटर स्क्वेअर इन सीजीएस सिस्टीम. हे आपण बघितलं होतं. त्याच्यानंतर याच्या प्रॉपर्टीज बघितल्या होत्या. काय प्रॉपर्टीज होत्या याच्या, पहिली प्रॉपर्टी एक की मॉड्युलस ऑफ रिजिडिटी इज ए प्रॉपर्टी ऑफ, कशा कशाची प्रॉपर्टी असते ती, फक्त सॉलिडची. लक्षात ठेवायची, ओनली सॉलिड. म्हणजेच लिक्विडचा जर दिला असेल तर लिक्विड साठी जो मॉड्युलस ऑफ रिजिडिटी असेल तर तो किती असेल, 0 असेल. त्याच्यानंतर एअर साठी सुद्धा किती असेल, 0 असेल. सो मॉड्युलस ऑफ रिजिडिटी ऑफ एअर ती असते 0. बिकॉज एअरला कुठल्याही प्रकारचा शेप आणि साईज नसते.
आणि ज्याला शेप आणि साईज स्वतःचीच नसेल ती चेंज करू शकतो का? नाही. त्याच्यानंतर सेकंड नंतर सांगितलं त्याच्यानंतरचं की मॉड्युलस ऑफ रिजिडिटी dt ऑफ गॅस ती सुद्धा किती असते? 0. नंतर मॉड्युलस ऑफ रिजिडिटी ऑफ ए लिक्विड ती किती असते? ती सुद्धा 0. फक्त मॉड्युलस ऑफ रिजिडिटी ऑफ ऑफ कोणती बॉडी? परफेक्टली रिजिड बॉडी किती असते? तर ती इनफायनाइट असते. किती असते? इनफायनाइट. एवढ्या गोष्टी आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. परत बघा मॉड्युलस ऑफ रिजिडिटी इट इज डिनोटेड बाय इटा. जर डेफिनेशन किंवा काढायची सांगितली तर काय करायचं? शेअरिंग स्ट्रेस आणि शेअरिंग स्ट्रेन यांचा रेशो जर घेतला तर आपला काय निघतो? मॉड्युलस ऑफ रिजिडिटी निघते. इटाचा फॉर्म्युला आपण जर शेअरिंग स्ट्रेस आणि शेअरिंग स्ट्रेनचे फॉर्म्युले जर पुट केले, कारण की सगळ्यात अगोदर हे आपण काढलेले, ते जर पुट केले तर आपल्याला फॉर्म्युला इटा इक्वल्स टू एफ एच अपॉन ए एक्स मिळतो. त्याच्यानंतर अजून एक फॉर्म्युला आहे बघा, याच्यामध्ये जर स्ट्रेन विचारला आपल्याला, थिटा काढायचं सांगितलं असेल, कारण की एच अपॉन एक्स म्हणजे काय असतो? थिटा. तर आपल्याला अजून एक फॉर्म्युला इटाचा फॉर्म्युला काय मिळतो? इटा इक्वल्स टू एफ अपॉन ए डिवायडेड बाय, किंवा याला असं लिहू शकतो आपण थिटा, म्हणजे इटा इक्वल्स टू एफ अपॉन ए इंटू थिटा. त्याच्यानंतर या प्रॉपर्टीज लक्षात ठेवायची. युनिट न्यूटन पर मीटर स्क्वेअर इन एसआय सिस्टीम. त्याच्यानंतर डायन पर सेंटीमीटर स्क्वेअर इन सीजीएस सिस्टीम. सो त्याच्यानंतरचे प्रॉपर्टीज मॉड्युलस ऑफ रिजिडिटी इट इज द प्रॉपर्टी ऑफ सॉलिड. मॉड्युलस ऑफ रिजिडिटी इज द जो असेल एअर साठी तो 0. मॉड्युलस ऑफ रिजिडिटी ऑफ गॅस इज 0. मॉड्युलस ऑफ रिजिडिटी ऑफ लिक्विड इज 0. अँड मॉड्युलस ऑफ रिजिडिटी ऑफ परफेक्टली रिजिड बॉडी काय असते? इनफायनाइट असते. काय असते ती? इनफायनाइट.